मोठी बातमी, मंत्री राधाकृष्ण विखेंवर गुन्हा दाखल। साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त, बँकांचे अधिकारीही गुंतले। अहिल्यानगरमधून सर्वात मोठी बातमी आली आहे। मंत्री राधाकृष्ण विखेंसह 54 जणांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साखर कारखान्यांच्या सभासदांना बेसल डोसचे पैसे वाटप करावयाचे कारण देत बनावट कागदपत्रे करून बँकेतून 8,86,00,000 कर्ज घेतले। ते पैसे शेतकऱ्यांना न देता त्याचा गैरवापर केला व कर्जमाफीत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केली म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त, बँकांचे अधिकारी अशा 54 जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झालाय। बाळासाहेब केरुनाथ विखे, वय वर्ष 66, राहणार लोणी बुद्रुक, तालुका राहता, यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। मंडळी, ऊस लहान असतो त्यावेळी त्याला जे खतपाणी द्यावे लागते त्यास बेसल डोस म्हणतात। या बेसल डोस साठी शेतकरी सभासदांना पैसे द्यावयाचे आहेत, या कारणाखाली हे कर्ज घेण्यात आले होते। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश दिलाय। दरम्यान तपासी अधिकाऱ्यांनी 8 आठवड्यात रिपोर्ट सादर करावा, मात्र आरोपींविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे निर्देशही न्यायालयाने दिलेत। कशी चौकशी होणार? मंत्र्यांना दोषी धरतील? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा।